ज्यावेळी ND साहेबांना भारतीय जनता पक्ष यांच्याकडून तिकीट जाहीर झालेलं त्याच दिवशी त्यांच्या दारामध्ये पहिली सभा आम्ही घेतली आणि त्याच वेळी आम्ही डिक्लेअर केलेलं की ND साहेब विजयी होणार आणि चांगल्या मताधिक्यानं विजयी होणार आणि गुलाल हा उसगावमधला जिल्हा परिषदचा भाजपचाच आहे हे फिक्स होतं आणि त्याच कलेनं लोकांनी चांगल्या मताधिक्यानं चांगल्या यानं भारतीय जनता पार्टी आमदार अमर माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार धनंजय माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाने सगळ्या योजना राबवून चांगल्या पद्धतीनं मताधिक्य आम्हाला पडलेलं आहे. पूर्ण भारतीय जनता पार्टीकडून सगळ्या मतदारसंघाचे आणि सगळ्या मतदारांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आम्हाला जिल्हा परिषदला चांगली संधी दिल्याबद्दल आणि भरघोस मताने विजयी केल्याबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो. यामध्ये उसगाव मतदारसंघामध्ये 3 उमेदवार उभा राहिलेले, एक म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून नामदेव वायंगडे दादा, त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये मशाल चिन्ह राजू यादव साहेब उभारलेले आणि काँग्रेस पक्षाकडून एक उमेदवार उभारलेले. यामध्ये सर्वात भारतीय जनता पार्टी 1 नंबर पक्ष म्हणून घोषित झालेला आहे आणि त्या उमेदवारीनुसार आम्हाला मताधिक्यही चांगलं मिळालं. तसंच पंचायत समिती उसगावमध्ये आमचे कांबळे साहेब हे पण चांगल्या मताने विजयी झालेले आहेत आणि आम्हाला पंचायत समिती गांधीनगरमध्ये जरा थोडं अपयश आलेलं आहे. जिथं काय चुका झाल्या त्या आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करेन आणि अशा पद्धतीनं उंचगाव मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचा विजय झाला. मुडशिंगी मतदारसंघातही भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे आणि लोकांचा कल चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि इथून पुढं सरकारच्या योजना सरकारच्या काही कामं असतील ती प्रत्येक घरादारात आम्ही पोचवेन आणि इथून पुढं भारतीय जनता पार्टीचा पक्ष आणखी जरा तळागाळात न्यायचा आम्ही प्रयत्न करेन. धन्यवाद. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.